खेल उत्सव का महामुकाबला नांदेड़ स्थित स्वामी रामाचंद्र तीर्थ मराठवाड़ा विद्यापीठ में 27वां महाराष्ट्र राज्य अदंत विश्वविद्यालय खेल महोत्सव वर्ष 2025 का आयोजन 4 से 8 दिसंबर के दौरान उत्सव के साथ मनाया गया। इस महोत्सव में राज्य के 24 विश्वविद्यालय के कुल 3,307 खिलाड़ी भाग ले रहे हैं, जिनमें से 1,721 छात्र और 1,596 छात्रा शामिल हैं। प्रतियोगिता में बैडमिंटन, टेबल टेनिस, वॉलीबॉल, बास्केटबॉल, खो खो, कबड्डी, शतरंज और एथलेटिक्स सहित 8 खेल प्रकार में होंगे। खिलाड़ियों के साथ 576 मार्गदर्शक और व्यवस्थियां उपस्थित रहेंगे, जबकि 276 निर्वहनकारों की नियुक्ति की जाएगी। इस महोत्सव का उद्घाटन 4 दिसंबर को 4:30 बजे महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री और राज्यसभा सदस्य अशोक चौहान के हाथों संपन्न होगा, जबकि कार्यक्रम की अध्यक्षता कुलगुरु डॉक्टर मनमोहन चारसकर करेंगे। उद्घाटन स्वरूप वह खेल व युग कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे, दुर्ग व्यवसाय व अक्षय ऊर्जा मंत्री तथा पालक मंत्री अतुल सावे और मंत्री मेघा बोडकरीन सहित उनके जनप्रतिनिधि की उपस्थिति रहेंगी। प्रतियोगिता का प्रथम पुरस्कार वितरण 8 दिसंबर को सुबह 11 बजे विद्यार्थियों के खेल परिसर में किया जाएगा। सर, आजच्या क्रीडा परिषदेमध्ये या राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव आपल्या विद्यापीठामध्ये होत आहेत। त्यामुळं या वेगवेगळे 8 प्रकार इथे खेळले जाणार आहेत। 4 डिसेंबर टू 8 डिसेंबर या दरम्यानच्या कालावधीमध्ये एकंदरीत 3,307 खेळाडू, 576 व्यवस्थापक, 276 पंच असे सगळे या ठिकाणी इन्व्हॉल्व होणार आहेत आणि टोटल जे आहे 4,929 एवढं संख्या सगळी या ठिकाणी आपल्या पाहुण्यांची येणार आहे। त्यांचं सगळं नियोजन आपण पुढचे 5 दिवस करणार आहोत। त्यासाठी माझी टीम एकदम अलर्ट मोडमध्ये काम करत आहेत। त्याचबरोबर महामहिम राज्यपाल यांच्या वतीनं जे काही नवीन भारत पोर्टल तयार केलेलं आहे का खेळाडूंना व खेळांना एक वेगळ्या प्रकारची पब्लिसिटी देऊन, नुसती पब्लिसिटी देऊन नाही तर समाजापर्यंत हे पोहोचवण्यासाठी आणि समाजाचा याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट वाढवण्यासाठी हे पोर्टल सुरू केलेलं आहे। हा एक नवीन उपक्रम या निमित्ताने केलेला आहे। सर, याचं उद्घाटन 4 तारखेला आदरणीय या राज्याचे क्रीडा मंत्री आदरणीय माणिकराव कोकाटे साहेब, त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री व आत्ताचे खासदार आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब व इतर सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये उद्या 4 वाजता या ठिकाणी याचं उद्घाटन होणार आहे। क्रीडा महोत्सवामध्ये खर्चाचं नियोजन महामहिम राज्यपाल यांच्या कार्यालयाकडनं आम्हाला काही गाईडलाईन्स आलेल्या असतात। या खर्चासाठी त्यांची एक समिती असते आणि त्या समितीच्या मार्गदर्शनाखाली कुठल्या हेडला किती खर्च करायचं ह्याचं सगळं ठरलेलं असतं आणि त्याप्रमाणे त्याचं नियोजन चालू आहे। आपल्या विद्यापीठाचे 160 खेळाडू या ठिकाणी पार्टिसिपेट होणार आहेत या 8 क्रीडा प्रकारामध्ये। त्यांची राहण्याची वगैरे व्यवस्था काय, त्यांची भोजनाची व्यवस्था काय, या सगळ्यांचं आपण केटरिंग, नाश्तापासून तर रात्री डिनर पर्यंत ह्यांना सगळ्यांची व्यवस्था विद्यापीठामध्ये केलेली आहे। त्यांना हॉस्टेल, वेगवेगळी हॉस्टेल आपण आदरणीय बाबाजी जे काय आपले आहेत गुरुद्वाराचे मुख्य बाबा बलविंदर सिंग यांनी आपल्याला काही त्यांची गुरुद्वाराची जी काही राहण्याची जागा आहे त्या उपलब्ध करून दिल्या आहेत। त्याचबरोबर विद्यापीठातील सर्व वसतिगृह, अजून काही आपण बाहेरचं घेऊन या ठिकाणी ह्या सगळी 4,000 किंवा 5,000 जे काही आपल्याकडे लोक आहेत त्यांची राहण्याची व्यवस्था अतिशय व्यवस्थितपणे आणि माझे सगळे प्राध्यापक या ठिकाणी करत आहेत। मुलींच्या सुरक्षेसंदर्भात काय, मुलींच्या सुरक्षेसंबंधामध्ये सगळ्या मुली आम्ही विद्यापीठाच्या हॉस्टेलला ठेवलेल्या आहेत। त्याला सगळे कंपाऊंड आहेत, त्याला सिक्युरिटी लावलेली आहे, तिथे वॉर्डन ठेवलेले आहेत। त्यांचं गरम पाण्यापासून तर सगळ्या सुविधापर्यंत त्याची आपण काळजी घेत आहोत आणि PVC असतील, आमचे प्रकुलगुरू असतील, रजिस्ट्रार असतील, संविधानिक अधिकारी असतील, आमचे व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य असतील, हे सगळे याच्यामध्ये प्राध्यापक, व्हॉलेंटियर्स हे सगळे याच्यामध्ये नियोजनामध्ये सहभागी आहेत। क्रीडा महोत्सवासंदर्भाने काय आवाहन कराल? क्रीडा महोत्सवासंदर्भानं मी एवढं आवाहन करेल का या मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी जास्तीत जास्त नांदेडकरांनी किंवा इतरांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांचे खेळ पाहावेत, या ठिकाणच्या सुविधा पाहाव्यात आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी भारत पोर्टलवरनं ऑनलाईन पाहावं। ऑनलाईन सगळे हे क्रीडा प्रकार आम्ही दाखवणार आहोत आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावं आणि याच्यामधनं व्हॅल्यू एज्युकेशनचे सुद्धा आम्ही धडे देणार आहोत। हेही विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत, हा एक संदेश आहे। आणि स्वयंसिद्ध हे जे पोर्टल आहेत
मुली सक्षम झाल्या पाहिजेत आणि सक्षम झाल्या तर एक वेगळ्या प्रकारची पिढी निर्माण होईल, त्यासाठी आम्ही मार्गदर्शन करत आहोत. Yes, thank you.